शांतपूर एक छोटा पण जिवंत शहर होता, जिथे केशव, त्याच्या बायको गीता आणि त्याची 4 मुलं त्यांच्याबरोबर आपलं जीवन घालवत होता. पण एक दिवशी केशव आणि गीताचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे केशव आणि गीताचे 3 मुलं रस्त्यावरती आलेत. दादा, काय झालं बाळा? काय आता आई आणि बाबा आपल्याला कधीच नाही मिळणार? हा दादा, का खरंच आता आई आणि बाबा आपल्याला कधीच नाही मिळणार? दुर्दैवानं हेच खरंय. दादा, मला पण आता सहन होत नाही रे. मी आई आणि बाबांशिवाय नाही जगू शकत. गोलू, असं नाही बोलायचं असतं. हो, आई आणि बाबा आपल्यासोबत नाही आहेत, पण जर आपण अशा प्रकारे हार मानू तर हे त्या दोघांना बिलकुल पण आवडणार नाही. हा दादा, खरंच बोलतोय गोलू. आपल्याला हार नाही म्हणायला पाहिजे. हा, आणि समोर येणाऱ्या संकटाला पूर्णपणे समोर जावं लागेल. बिलकुल बरोबर बोलली माझ्या 2 छोट्या छोट्या बहिणींनी. गीता आणि केशवच्या गेल्यानंतर राजनी शिक्षण सोडून घराची जिम्मेदारी उचलली होती आणि तो आपल्या वडिलांसारखाच रात्रंदिवस मेहनत करायचा आणि समोर जाऊन मीनू, टीनू आणि गोलूच्या शिक्षणाचा खर्चही उचलायला लागला. तो जो काही कमवायचा त्यामुळे त्याच्या घरचा आणि त्यांच्या तिघांच्या शिक्षणाचा खर्च उचलणं खूप भारी जायचं. मीनू, टीनू, गोलू, हे सगळं काय आहे? काय झालं दादा? तुम्ही तिघं मागच्या 1 आठवड्यापासून शाळेत का जात नाही आहात? दादा, ती माझी तब्येत ठीक नव्हती आणि माझी पण. पण मला तर तुम्ही तिघं एकदम ठीक दिसत आहात. रोज खेळत आहात, घरातले कामं करत आहात. तर मग झालं काय आहे? बस, खूप झालं. तुम्ही तिघं पण डॉक्टरकडे चला. मी पण तर बघतो की तुम्हा तिघांना झालं काय आहे. चला. नाही नाही, आम्हाला नाही जायचंय. तर खरं सांग, झालं काय आहे? राजच्या विचारल्यानंतर मीनू आपल्या बॅगेतून एक कागद काढते. राज त्या कागदामध्ये लिहिलेलं वाचतं, ज्यामध्ये लिहिलं होतं मीनू, टोनू आणि गोलूला शाळेतनं काढून टाकलेलं आहे. हे सर्व वाचल्यानंतर राजला खूप दुःख होतं. तुम्ही तिघांनी ही गोष्ट माझ्यापासून लपवून का ठेवली? कारण दादा, आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्यासाठी खूप मेहनत करताना तिघांना शिकवताय, आणि आम्ही जर हे तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला खूप दुःख झालं असतं आणि आम्ही तुम्हाला अजून दुःखी नाही बघू शकत. यामुळे आम्ही आजपासून ठरवलं की आम्ही सुद्धा छोटं मोठं काम करणार आणि तुम्हाला मदत करणार आणि तुमची मदत करणार. नाही, बिलकुल नाही. मी असताना तुम्ही हे सगळं बिलकुल नाही करणार. दादा, आई आणि वडिलांनंतर तुम्ही आमच्यासाठी पूर्ण आपली शिक्षण सोडलंय आणि काम करायचं सुरू केलंय. आता आमचा वेळ आहे की आम्ही तुम्हाला थोडी मदत करू. पण तुमचा अभ्यास आम्ही नंतर पण करू, पण आधी आम्हाला तुमची मदत करायची आहे. गोलू आणि सर्वांचं बोलणं ऐकून राज भावूक होतो. आपल्या छोट्या भावांचा रुची बघून त्यांनी आपल्या कामासाठी हा बोलले. शाळेतून काढल्यानंतर गोलू कॅफेमध्ये, मीनू, टीनू लायब्ररीमध्ये काम करायला लागलेत. दिवस जायला लागलेत. गोलू, मीनू, टीनू, राजच्या डोक्यावरून जिम्मेदारीचं वजन थोडं कमी व्हायला लागलं. राज या गोष्टीवरनं खुश नव्हता की त्याच्यामुळे त्याच्या भावंडांचं शिक्षण सुटलं. एके दिवशी राज, गोलू, मीनू आणि टीनू कामासाठी निघत होते. ते चौघंही खूप वेळापासून बस स्टॉपवरती बसचा वाट बघत होते. तेव्हाच त्या सर्वांची भेट त्यांच्या जुने शिक्षक रजत बरोबर होते. अरे बाळांनो, मला ओळखलं? मी 1 आठवड्या पहिलेच येथे शिफ्ट झालो आहे आणि आता इथून शाळेत जातोय. पण बाळांनो, तुम्ही सगळ्यांनी अचानक शाळेत येणं बंद का केलं? रजतच्या या प्रश्नावरती मुलं एकदमच लाजवतात आणि काहीच बोलू नाही शकले. पण राजने सर्व गोष्टी रजतला सांगितली. शाळेमध्ये जे काही झालेलं ते सर्व बघून रजतला खूप वाईट वाटलं. ही तर खूप चुकीची गोष्ट आहे. हो, पैसे नाही भरले, पण तुम्हाला अशा प्रकारे ते वर्षाच्या मधात शाळेतून काढणं बरोबर नाही. खरं बोललात तुम्ही, पण आम्ही करू पण काय शकतो?
आमच्याकडे पैसे नव्हते आणि ह्या तिघांनी स्वतः हा निर्णय घेतला की ते शाळा सोडून माझी मदत करतील. मी थांबवण्याचा प्रयत्न केला पण हे पोरं आहे की ऐकतच नाही. चला आता आम्ही निघतो, आमची बस आली. राज आणि मुलांच्या निघून गेल्यानंतर रजत पण शाळेमध्ये निघून जातो. पण शाळेत आल्यानंतरही त्यांचं लक्ष जास्त करून गोलू, मीनू आणि टिनूच्या गोष्टींवरती होतं. तो त्यांच्यासाठी काहीतरी करायला बघत होता. त्यामुळे त्यांनी त्या शाळेतल्या प्रिन्सिपल बरोबर बोलणं केलं आणि त्यांनी सांगितलं की गोलू, टिनू आणि मीनूला परत घेण्यासाठी. पण ते नाही ऐकलेत. रजत नाराज होतो. ही गोष्ट त्यांनी आपल्या शाळेतल्या मैत्रिणीला सांगितली. अरे रजत, तुला काय झालंय? तू एवढा काळजीत का दिसतोयस? काही नाही पूनम, बस असंच. काही नाही काय, तुझ्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसून येते काहीतरी काळजी आहे. आता बोल, काय झालंय? पूनमचं गोष्ट ऐकून रजत तिला सर्व सांगतो. रजतची गोष्ट ऐकून तिला सुद्धा काळजी वाटते. तेव्हाच पूनम रजतला एक युक्ती सुचवते. खूप वाईट झालं त्या मुलांबरोबर. जर तू खरंच त्यांच्यासाठी काहीतरी करायला बघतोयस तर माझ्याकडे तुझ्यासाठी एक चांगला सुझाव आहे. काय? का नाही तू त्यांना त्या बसस्टॉपवरती रोज भेट आणि त्यांना तिथे शिक्षण दे? काय? म्हणजे थोडं ऐकायला विचित्र वाटतंय आणि बोलायला थोडं कठीण पण थोडा विचार करून बघ. तू त्यांच्याशी रोज भेटू शकतोस आणि त्यांना रोज शिकवू पण शकतोस आणि ते बाहेरून परीक्षा देऊ पण शकतात आणि पास तर ते होऊनच जाणार. पूनमची गोष्ट ऐकून रजतला खुशी होते. तिने थोडं विचित्र पण कामाचा सुझाव दिला होता. दुसऱ्या दिवशी रजत परत त्या बसस्टॉपवरती राज, गोलू, मीनू आणि टिनूला भेटतो आणि त्यांना परत चांगल्या गोष्टी सांगतो. हॅलो बाळांनो. हॅलो टीचर. हॅलो सर. बस तुमचं हॅलो माझ्यापर्यंत पोहोचलं. तसं मी इथे तुमच्या सगळ्यांशी काही दुसरी गोष्ट बोलायला आलो आहे. कसली गोष्ट रजत सर? काल तुम्ही जी गोष्ट मला सांगितली ते ऐकून मी खूप परेशान झालो. मी तुमच्या पोरांचं भविष्य कोणाच्या अशा विचारामुळे धोक्यात तर नाही टाकू शकत ना. त्यामुळे आता मी गोलू, मीनू आणि टेनूला शिकवण्याची जबाबदारी घेऊ इच्छितो. ही गोष्ट ऐकून राज आणि त्या तिघांनाही धक्का बसतो. त्यांना खुशी पण होत होती पण त्यांच्या मनामध्ये भरपूर प्रश्न पण होते की शेवटी रजत टीचर हे असं सगळं करणार कसे होते. पण तेवढ्यातच, पण टीचर तुम्ही आम्हाला शिकवणार कसं आणि कुठे शिकवणार? इथे ह्या बसस्टॉपवर. काय इथे? हो इथे. पण सर हे कसं शक्य आहे? होईल, मला माहीत आहे हे ऐकायला विचित्र आहे. मला पण हे ऐकून विचित्रच वाटलं होतं. पण आपण हे करू शकतो. बघा, तुम्ही सगळे सकाळी 9 वाजता इथून काम करायला निघता तर उद्यापासून आपण सगळे इथे 2 तास अगोदरच भेटू. म्हणजे 7 वाजता. हा स्टॉप पण खूप मोठा आहे. इथे आपण आरामात शिकू शकतो. पण सर, आता पण वगैरे काही नाही. बघ, मी स्वतः तुझ्या घरी येऊन पोरांना शिकवलं असतं. पण शाळेनंतर माझे एक्स्ट्रा लेक्चर असतात आणि ट्युशन्स पण. म्हणून मी फक्त सकाळचा वेळ काढू शकतो ह्या पोरांसाठी. पण सर, माझा अर्थ हे नव्हता. मी तर फक्त तुम्हाला तुमची फीस विचारत होतो. नाही, मला तुझ्याकडून काहीच फीस नको आहे. मला मनापासून गोलू, टेनू आणि मीनूसाठी काहीतरी करायचं होतं. बस ते मला करू दे. ठीक आहे सर, आणि तुमचा खूप खूप धन्यवाद. तर बाळांनो, उद्यापासून अभ्यास सुरू. रजतने गोलू, मीनू आणि टिनूला शिकवायचं चालू केलं. त्यांना बसस्टॉपवरती भेटायचा आणि मन लावून त्यांना शिकवायचा आणि ते लोक जर कुठे शिक्षणामध्ये अटकले तर त्यांना तो प्रेमाने शिकवायचा. रोज असंच चालत राहिलं. बघता बघता मुलांची परीक्षा चालू झाली. तर बाळांनो तयार? हा टीचर. चला मग जा आतमध्ये. परीक्षा चालू झाली होती. रजत बाहेर परीक्षा संपायचा वाट बघत होता. खूप वेळानंतर शेवटी हॉलची घंटी वाजते आणि सर्व मुलं बाहेर येतात. टीचर, आमचा पेपर चांगला गेला. शाबास बाळांनो.
सोबतच परीक्षाची गोष्ट ऐकून राज पण खुश होतो. या गोष्टीतून आपल्याला ही सीख मिळते की जर आपल्याला जीवनामध्ये कधीच हार नाही मानायला पाहिजे आणि प्रत्येक संकटाचा सामना करायला पाहिजे.